पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून यंदा स्पर्धा अत्यंत कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। 15,000हून अधिक रिक्त पदांसाठी लाखो तरुण-तरुणींनी अर्ज केल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे। पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि इतर संवर्गातील पदांचा या भरतीत समावेश आहे। राज्यातील बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे। शहरी तसेच ग्रामीण भागातील उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक संकेतस्थळांवर तांत्रिक अडचणीही आल्या, तरीही उमेदवारांनी संयम राखत अर्ज प्रक्रिया पूर्ण केली। पहाटेपासूनच उमेदवार तयारीसाठी मैदानांवर हजेरी लावत आहेत। महिलाही या भरतीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत। राज्य सरकारने महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली आहे। शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि अंतिम गुणवत्ता यादी अशा टप्प्यांत भरती होणार आहे। पोलीस प्रशासनाकडून पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे। सीसीटीव्ही, ड्रोन आणि स्वतंत्र निरीक्षकांच्या मदतीने प्रक्रिया राबवली जात आहे। युवकांमध्ये पोलीस सेवेत दाखल होण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो। या भरतीमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट होणार आहे। रिक्त पदे भरल्याने पोलीस दलावरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे। यशस्वी उमेदवारांना कठोर प्रशिक्षणानंतर सेवेत सामावून घेतले जाणार आहे। या भरतीसाठी राज्याच्या प्रत्येक भागातून अर्ज दाखल झाले असून एकूण 16,52,850 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पदवीधर आणि उच्च शिक्षित तरुणांची संख्या लक्षणीय आहे। भरती प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मैदानी चाचणी, जी 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे। या भरतीमध्ये सर्वात कमी पदसंख्या बँड्समॅनची असून केवळ 19 जागा उपलब्ध आहेत। मात्र या मोजक्या जागांसाठी सुमारे 17,000 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। म्हणजेच एका जागेसाठी जवळपास 900 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे। इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यामुळे यंदाची पोलीस भरती अत्यंत स्पर्धात्मक असेल। त्यामुळे उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि एकूण तयारीकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल। या भरतीत एकूण उमेदवारांमध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे। सदर भरती प्रक्रियेत सर्वाधिक स्पर्धा बँड्समॅन आणि कारागृह व सुधार सेवा या विभागांमधील रिक्त पदांसाठी करण्यात आली आहे। मुंबईसह राज्य पोलीस दलातील अंमलदारांची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यालयाने भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे। विविध विभागांमधील 15,405 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे। मात्र या 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। सदर परीक्षा 20 जानेवारीपासून मुंबईबरोबरच राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे। मैदान चाचणीचा हा टप्पा असणार आहे। दरम्यान स्पर्धा प्रचंड असल्याने उमेदवारांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्ही आहे। राज्यातील ही आत्तापर्यंतची एक मोठी पोलीस भरती ठरणार असल्याचे चित्र आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV 24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।